हाय. सुख म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे कदाचित जर आपल्या इकडे एखादा अलादीनचा चिराग असता, ज्याला आपण घासलं असतं आणि मागितलं असतं जे आपल्याला हवं आहे. पण कधीतरी असं पण झालं असतं, की जे आपल्याला हवं आहे तो देऊ शकला नसता. तर मित्रांनो काय असतं माहिती आहे, आजकाल ना शो ऑफचा जमाना आहे. म्हणजे सगळ्यांनाच ना एका स्टँडर्डचे कपडे घालायचे असतात, एका स्टँडर्डच्या वस्तू घरामध्ये त्याचं कलेक्शन करून ठेवायचं असतं किंवा वीकेंड्सला बाहेर जायचं असतं, सिनेमाजमध्ये जाऊन मूव्हीज पाहायच्या असतात. तर आहे ना मग ते सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्टेटसला आणि इन्स्टाला वगैरे टाकणार. मग इतर लोकांसाठी जे सुखाचं डेफिनेशन आहे ते आपण जगण्याचा प्रयत्न करत असतो. पण ॲक्च्युली हे असं नाही आहे. सुखी राहण्यासाठी जर आपल्या बेसिक मिनिमम गरजा जर सॅटिस्फाय झाल्या, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आपल्या मुलाबाळांसाठी फायनान्शियल इंडिपेंडन्स हे सगळं जर आलं ना, तर त्या पलीकडे मग पुढे आपण आपल्या सुखासाठी, एक्स्ट्रा सुखासाठी झटायला सुरुवात करतो. म्हणजे ना हा सगळा शो ऑफ करण्यापेक्षा बऱ्याच लोकांसाठी सुख म्हणजे हे फक्त आपल्या 4 मित्रांसोबत घालवलेल्या संध्याकाळच्या गप्पा असतील किंवा भर पावसामध्ये गडकिल्ल्यावरती जाणं असेल, किंवा संध्याकाळी आपल्या मुलांसोबत जाऊन खाल्लेली पाणीपुरी असेल. ह्या सगळ्यांमध्ये पण खूप छोटा छोटा आनंद लपलेला असतो. तर ना हे जे शो ऑफचं जमाना आहे, इन्स्टा रील्स आणि स्टेटसचं जे कालखंड आहे, ज्यामध्ये आपण सुखी आहोत आणि आपण कसे अपडेटेड आहोत हे दाखवण्यासाठी फारच खर्च करतो आहे. तर त्याची ॲक्च्युली सुखी असण्यासाठी काही गरज नाही आहे. तर यावरती विचार करा आणि हे माझं पटतं आहे का बघा.